निसर्गात ढवळाढवळ केली की त्याचे परिणाम भोगावे लागतातच. असंच एक उदाहरण 1970 आणि 80च्या दशकात पाहायला मिळालं. त्या सुमारास काही भागातलं भाताचं उत्पादन अचानक कमी झालं. शोध घेतल्यावर असं लक्षात आलं की तिथल्या मोठ्या आकाराच्या बेडकांची संख्या घटली आहे. त्यामुळं कीटकांवर नियंत्रण राहिलं नाही, त्याचा परिणाम भात पिकावर झाला. पण बेडकांची संख्या का घटली याचा शोध घेताना असं निष्पन्न झालं की या बेडकांची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जात होती. कशासाठी? तर त्यांचे पाय अर्थात लेग पीस चवीनं खाल्ले जायचे. तसेच कॉलेजच्या विज्ञानाच्या प्रयोगासाठीही बेडकांचा मोठ्या संख्येनं वापर केला जायचा. त्यानंतर मात्र या बेडकांच्या निर्यातीवर बंदी आली. प्रयोगासाठी त्यांचा वापरही कमी झाला आणि बेडकांवरचं संकट तात्पुरतं टळलं. अन्न साखळीतला एक जीव कमी झाला तर काय घडू शकतं याचं हे डोळे उघडणारं उदाहरण. आपला भोवताल कमालीचा इंटरेस्टिंग आहे. तो उलगडण्यासाठी तशी नजर हवी. त्यासाठीच या 60 सेकंदांच्या भोवताल स्टोरीज.